हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. मी नीलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे संडे असल्यामुळे सर्व निवांत आहेत. मी पण निवांत उठली. आत्ता वाजले 8:30. मी 8 वाजेला उठली होती. ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे झाली आणि मुलं अजून झोपलेले आहेत. लिलेशही अजून झोपलेले आहेत. फक्त मीच उठली आहे. तर बघूया आज संडेचा काय काय प्लॅन होतो, काय होतो, कसा जातो हा आजचा दिवस, तर ते बघूया. हे फ्रेंड्स, आज आम्ही बसणार आहोत गॅलरीमध्ये चहा प्यायला. गेस्ट लोकांची वाट बघते मी. पहिला गेस्ट आलेला आहे, दुसरा गेस्ट कुठे गेला काय माहिती. चहा थंड होऊन जाईल म्हणा तोपर्यंत. हे फ्रेंड्स, 10:30 वाजलेत आणि मला आत्ता एक अर्जंट फोन आला होता. त्यांच्या घरी टिडा आहे आणि त्या मुलीचा टिडा अचानक फिक्स झाला आहे. त्याचा मेकअप आहे. तर मेकअपसाठी मला पार्लरमध्ये जायचं आहे. मी पटकन रेडी झाली 10 मिनिटांमध्ये आणि आता जाते पार्लरमध्ये. हाय फ्रेंड्स, मी पार्लरमध्ये आली आहे आणि माझं मेकअपचं काम सुरू झालेलं आहे. तर आता मी मेकअप स्टार्ट केला आहे. माझा मेकअप करून झालेला आहे. कसा वाटला तुला मेकअप? खूप छान वाटला. तर मेकअप झाला आहे. तुम्ही सांगा कमेंट्समध्ये की कसा झाला मेकअप. मेकअप करून झाल्याच्या नंतर आमचा हा असा पसारा होत असतो नेहमी. हे फ्रेंड्स, माझं मेकअपचं काम झालेलं आहे. मी घरी सर्व कामं तसेच ठेवून आली होती पार्लरमध्ये. कस्टमरचा फोन आला म्हणून मेकअप अर्जंट करून हवा होता तिला म्हणून. तर आता माझा मेकअप वगैरे तर करून झाला आहे. मी जाते आता घरी, कारण सगळे कामं बाकी आहे. स्वयंपाक बाकी, मुलांना भूक लागली असेल. तो चलो अभी मिलते घर पे. बाय बेटा. बाय 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 बाय. लिलेश बनवत आहे सोयाबीनची बिर्याणी. माझा व्हिडिओ एडिट करायचाही बाकी आहे, अपलोड करायचाही बाकी आहे. फोन वाजून गेलेला आहे पण अजूनपर्यंत व्हिडिओ अपलोड करून नाही झाला आहे. तर मी पटकन व्हिडिओ एडिट करते आणि अपलोड करते. हे फ्रेंड्स, 2:30 वाजले. आमचे जस्ट जेवण वगैरे पण झाले आहे आणि व्हिडिओ एडिट करूनही झाला आहे आणि अपलोड करूनही झाला आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे आलेले ब्लॉग तुम्हाला लगेच नोटिफिकेशनद्वारा बघायला भेटतील. तर आता आमचे पुढचं काय प्लॅन होतं आम्ही बघतो. आमचा आहे विचार कुठेतरी बाहेर फिरायला जायचा. हे काय काय हे जादूगर. माझे राहिलेले कामं मी करते. जेवण वगैरे सगळं झालंय. भांडे घासायला लावायचे होते तर मी आता डिशवॉशरमध्ये भांडे लावलेले आहेत आणि कपडे पण वाळत घालायचे बाकी आहेत. आणि इकडे चालू आहे होमवर्क. लिलेश विवेनचं लर्निंग घेत आहे. Why was the ugly duckling afraid to look at his own reflection? The ugly duckling afraid to look at his own reflection
he looked so ugly so he afraid to look his own reflection. 4:30 वाजलेत आणि आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत. आर्यन, तर आम्ही चारही मस्त रेडी झालेलो आहोत आणि आम्ही जातो आहोत फिश ॲक्वेरियम बघायला. गर्दी बघा फ्रेंड्स, केवढी गर्दी आहे. काय माहिती कशासाठी गर्दी ही गेल्यावर कळेल, तिकिटाची आहे की कसली आहे, पण आतमध्ये गेल्यावर कळेल. मुझे टिकट मिला है आधा घंटा खड़ा रहने के बाद. हे फ्रेंड्स, आम्ही जाऊन आलेलो आहो फिश ॲक्वेरियम बघायला आणि इतकी गर्दी होती, इतकी जबरदस्त गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. म्हणजे नुसते ढकलाढकल चालू होती. असं वाटत होतं मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चढतोय असं वाटत होतं. इतकी जबरदस्त आणि फिश बघण्यासाठी पण इतकी म्हणजे आपण 2 सेकंद पण तिथे उभं राहू शकत नव्हतं, एवढी गर्दी होती. पस्तावा आला जाऊन. काय माहिती संडे होता म्हणून एवढी गर्दी होती की काय, पण खरंच खूप गर्दी होती. काय तर आम्ही बसलो जेवायला. आम्ही आता खातोय मस्तपैकी चिकन, बटर चिकन, सुरमई फ्राय, भाकर, लोणचं, असं मस्तपैकी. चिकन आणि सुरमई फ्राय लिलेश त्यांनी मागवले ऑनलाईन.
आणि भाकर मी बनवली घरी आणि भातही बनवलाय. तर या जेवायला तुम्ही पण. जेवण वगैरे करून झालंय आणि आता आम्ही मस्तपैकी वॉकवर चाललोय खाली. आणि आमचा एक व्हिडिओ आला आहे एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिलीवरती. फिश ॲक्वेरियमचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला तिथं बघायला भेटेल, तर तिथं तुम्ही जाऊन पूर्ण बघा. तर खाली नाव देते एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. फ्रेंड्स, हा होता माझा आजचा दिवस. मी इथं संपवते. आजचा ब्लॉगही मी इथं संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.